नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे एका मराठी पॉडकास्ट मुलाखतीचे काही भाग आहेत आपल्याकडे. आणि विषय आहे वारी, वारकरी परंपरा, त्यातली श्रद्धा, चमत्कार, सेवा आणि हो, आधुनिक विचार सुद्धा. बरोबर. म्हणजे या मुलाखतीतले जे महत्वाचे मुद्दे आहेत ना, ते आपण जरा बारकाईने बघूया. हो, जेणेकरून आपल्याला ही परंपरा, त्यामागचे विचार आणखी स्पष्ट होतील. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. वारकरी म्हणजे कोण आणि वारी म्हणजे नेमकं काय? मुलाखतीतनं वारकऱ्यांच्या पोशाखाबद्दल बोललंय. धोतर, टोपी. हो, परंपरा जपण्याचा तो एक मार्ग आहे, बरोबर. पण त्यात असंही म्हटलंय की वारकरी कोणीही होऊ शकतं. अच्छा. म्हणजे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत. अगदी. आणि पोशाखाचं ठीक आहे, ती परंपरा आहे, पण जे समजा आधुनिक कपड्यात आले त्यांनाही सामावून घेतलं जातं. हळूहळू बदल होतोच, पण शिस्त आणि भजन हे तर वारीचे अविभाज्य भाग आहेत. म्हणजे फक्त भजन करणारेच वारकरी नाहीत का? सेवेचं काय महत्त्व सांगितलं मुलाखतीत? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, तुकाराम महाराज आणि आईसाहेबांचं उदाहरण दिले तिथे. हो. काय आहे ते की देव म्हणाला, जो भजन करतोय त्याला मी दर्शन देईन, पण जो त्या भजन करणाऱ्याला अन्न देतोय, त्याची सेवा करतोय ना, त्याला मी पहिलं दर्शन देईन. म्हणजे सेवा करणाऱ्याचं महत्त्व किती आहे बघा. मग ते तंबू उभारणं असो, स्वच्छता असो, अन्नदान. हो, म्हणजे हे सगळे करणारे पण वारकरीच. पुण्यामध्ये वारी आली की जसं स्वागत होतं, तो पण सेवाभावच. बरोबर. अगदी तोच सेवाभाव. आता एका जरा वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया. मुलाखतीत यावर पण चर्चा आहे. श्रद्धा आणि चमत्कार. म्हणजे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली किंवा तुकोबांची गाथा पाण्यावर तरंगली, यावर आजची पिढी जरा प्रश्न विचारते. हो, विचारते. पण मग त्याच वेळी शिवाजी महाराजांचा इतिहास जसाच्या तसा स्वीकारला जातो. असं का? काय विश्लेषण आहे मुलाखतीत? मुलाखतीत असं म्हटलंय की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, लोकांना एक प्रत्यक्ष सुरक्षा दिली, व्यवस्था दिली. जे दिसणारं होतं. हो, ते लोकांना लगेच पटलं, अनुभवलं. पण संतांनी काय केलं? त्यांनी विचारांवर काम केलं, मनावर नीती शिकवली. अच्छा. ते स्वीकारायला किंवा त्याचा परिणाम बघायला वेळ लागतो, ते लगेच दिसत नाही. म्हणून मग कदाचित लोक चमत्कारांवर शंका घेतात, असं काहीसं विश्लेषण आहे. पण त्याच मुलाखतीत एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे की संतांना जणू काही भविष्य माहीत होतं. म्हणजे विज्ञानाची जाण होती त्यांना. ज्ञानेश्वरीचे दाखले दिले आहेत. हो, तो भाग खरंच खूप म्हणजे विचार करायला लावणार आहे. काय उदाहरणं आहेत? जसं की समुद्रापलीकडचं पाहणं, आजच्या व्हिडिओ कॉल सारखं काहीतरी, किंवा पाण्यापासून वीज, उदकाच्यानी आवेशे प्रगटले तेज. अरे वा. किंवा गुरुत्वाकर्षण, फळांनी लगडलेली झाडं खाली वागतात. हे सगळं ज्ञानेश्वरीत आहे. तुकोबांना तर अणुरेणूंचं ज्ञान होतं म्हणे. अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. बापरे. तर मुलाखतीतला सूर असा आहे की हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ना, ते कदाचित तेव्हाच्या विज्ञानाच्या खूप पुढे होतं. त्यामुळे चमत्कारांकडं फक्त आजच्या विज्ञानाच्या चष्म्यातून बघू नका. संतांच्या ज्ञानाची खोली समजून घ्या. परीक्षा घेऊ नका, प्रतीक्षा करा, असं म्हटलंय. हे तर खूपच वेगळं आहे ऐकायला. पण ठीक आहे, हे झालं श्रद्धा आणि ज्ञान. पण वारीतून काही व्यावहारिक शिकवण मिळते का डे टू डे लाईफसाठी? नक्कीच. मुलाखतीत म्हटलंय की वारी म्हणजे उत्तम मॅनेजमेंट स्किल्स शिकायचं ठिकाण आहे. अच्छा, कसं काय? अहो, हजारो लाखो लोक एकत्र चालतात, राहतात शिस्तीत. पाणी जपून वापरणं, कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. गर्दीत संयम ठेवणं, एकमेकांना सांभाळून घेणं. हो, हे खरं आहे. हे सगळं अनुभवातून शिकायला मिळतं, पुस्तकातून नाही. अगदी बरोबर. आणि एक उल्लेख कोविड कालाचा पण आहे मुलाखतीत. विठ्ठल नामामुळे बरेच लोक बरे झाले, असं काहीसं. हो, म्हणजे मुलाखतीत असं मांडले की विठ्ठल या नावातच एक शक्ती आहे, मंत्रशक्ती. अच्छा. त्याच्या उच्चारामुळे शरीरात काहीतरी सकारात्मक बदल होतात, विशिष्ट चक्रांवर परिणाम होतो, फुफ्फुस, हृदय यावर चांगला परिणाम होतो, असं मानलं जातं. अर्थात यामागे श्रद्धा आणि मानसिक बळ याचाही भाग असेलच. त्यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत झाली असेल. ओके. आणि वारीचा शेवट, परत वारी म्हणतात, ती काय असते? म्हणजे पंढरपूरला पोचल्यावर पौर्णिमेला काला होतो. दही पोहे एकत्र करून प्रसाद वाटतात आणि मग वारकरी देवाचा निरोप घेऊन घरी परतायला निघतात. त्या परतीचा प्रवासाला परतवारी म्हणतात. तो प्रवास जरा वेगात होतो मूळ वारीपेक्षा. अच्छा. तर या सगळ्या चर्चेवरून, म्हणजे मुलाखतीचा आधारावरचा,
असं दिसतंय की वारी म्हणजे फक्त चालणं, भजन, श्रद्धा नाहीये. नाही. त्यात सेवा आहे, व्यवस्थापन आहे आणि संतांच्या विचारांची एक वेगळी खोली पण आहे. अगदी. आणि मुलाखतीत तरुणांना आवाहन पण केले की बाबांनो, एकदा वारी अनुभवा. हो, कारण प्रत्यक्ष अनुभवातून जे मिळतं ना, ते फक्त ऐकून किंवा वाचून नाही मिळत. ते वेगळंच असतं. खरंय. आणि श्रोत्यांना जाता जाता एक विचार मनात येतोय की आजच्या आपल्या धावपळीच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वारीसारखी परंपरा किंवा संतांचे विचार यातलं काय आपल्याला आजही उपयोगी पडू शकतं, कशातून आपण काहीतरी घेऊ शकतो, विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? नक्कीच विचार करण्यासारखा.